आरोग्य विभागाकडे आलेल्या शववाहिका धूळखात पडून नव्या कोऱ्या शववाहिकांचं हस्तांतरण वर्षभरापासून प्रलंबित आहे। शासनाने दिलेल्या 3ही शववाहिकांचा वापर होत नाही। आरोग्य विभागाने हिंगोली जिल्ह्याला 3 नव्या कोऱ्या शववाहिका दिल्या होत्या। 1 वर्षापूर्वी सर्व सोयी सुविधा अद्यावत असलेल्या आणि वातानुकूलित शववाहिका दिल्या, तरी सुद्धा या शववाहिकांचं आरोग्य संस्था किंवा इतर आस्थापनांकडे हस्तांतरण करण्यात आलं नाही। त्यामुळे या 3 शववाहिनी विविध प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात उभ्या असून त्यांच्यावर धुळीचा थर साचल्याचं पाहायला मिळतंय। तर मला सांगा की ही जी रुग्णवाहिका आहे, जी शववाहिनी आहे, तर ही किती दिवसापासून या ठिकाणी पडली होती काय सर? मागील 1 वर्षापासून पिंपळदरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात ही नवी कोरी शववाहिका इथं आणून उभी केलेली आहे। सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की ग्रामीण भागातल्या लोकांच्या सुविधेसाठी कुणाचा अपघात झाला, काही नैसर्गिक मृत्यू झाला, त्याचं शव वाहून घरापर्यंत पोहोचण्यासाठी या शववाहिकेचा नागरिकांना उपयोग होईल। पण नंतर जेव्हा वेळोवेळी संबंधित डॉक्टरांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट सांगितले की ही शववाहिका आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची नाहीये। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात जागा असल्यामुळे गेल्या 1 वर्षापासून इथं आणून उभी करायच्या सूचना आम्हाला दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आपण इथं आणून उभी केली आहे, पण ही शववाहिका आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची नाहीये। हे आपल्याला आतापर्यंत वाहिनी असते ही अद्याप माहित नव्हती, आज कळालंय। नेमक्या किती असायला पाहिजे होत्या, जिल्ह्याभरामध्ये किती आहेत आणि कशासाठी वापरतात? नाही, खरे तर एकीकडे बघतो आपण दररोज रोडच्या रस्त्याचे अपघात असतील, नैसर्गिक मृत्यू असतील, अशा घटना घडत असताना सामान्य नागरिकांना त्यांच्या आप्तेष्टाचे शव वाहून नेण्यासाठी खाजगी शववाहिका हे हजारो रुपये एकीकडे उकळत आहेत, अक्षरशः उकळत आहेत। ही परिस्थिती असताना जिल्ह्यात अशा प्रकारच्या 3 रुग्णवाहिका गेल्या 1 वर्षापासून वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अक्षरशः अधिकाऱ्यांनी लपून ठेवल्याची माहिती आम्हाला कळाली। हिंगोली जिल्ह्याभरामध्ये 3 शववाहिनी आहेत। या नागरिकांच्या सेवेसाठी कधी उपलब्ध होतील हे देखील पाहावं लागणार आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली। शववाहिनी ज्या आलेल्या आहेत हे साधारणतः 4-5 महिन्यापूर्वी आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आपल्याकडे जिल्हा परिषदेला मॅनपॉवर वगैरे कमी असल्यामुळे ह्या शववाहिका ह्या नगरपालिकेचे डिमांड घेऊन हिंगोली, वसमत आणि कळमनुरी ह्या